छान ग्रेव्हीवालं चिकन तयार झालेलं आहे. अगदी लहान मुलांना आवडेल असं आपण चिकन तयार केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं तर्री आलेली आहे. तर नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. इथे मी पाऊण किलो लेग पीस चिकन आणलेलं आहे आणि बोनलेससुद्धा आहे. इथे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यावर लिंबू पिळून ठेवलेलं आहे. इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि 1 चमचा तेल टाकून घेते. कांदा मोठा कापून घेतलेला आहे. कांदा छानपैकी भाजून घ्यायचा आहे आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे. इथे मी आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर पेस्ट तयार करून घेते. इथे सुक्कं चिकनसाठी आपण आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीरची पेस्ट तयार करून घेणार आहोत. इथे छानपैकी आपला कांदा खोबरासुद्धा भाजून झालेला आहे. तर कांदा खोबऱ्याचीसुद्धा आपण ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत. इथे छानपैकी भाजून घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. इथे आले लसूण पेस्ट तयार आहे आणि कांदा खोबऱ्याचं वाटणसुद्धा तयार करून घेते. येथे बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. छानपैकी फाईन पेस्ट तयार झाली की त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवते. चिकनला ते छान मॅरिनेट होईपर्यंत मी तेल लावून ठेवले आणि लिंबू कापून छानपैकी पिळून ठेवले. इथे 2 ते 3 मोठे चमचे तेल टाकून घेते. त्यानंतर 1 मोठा दालचिनीचा तुकडा टाकून घेतला. 2-3 तमालपत्र टाकून घेतले. छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ग्रेव्ही केलेलं वाटण, खोबरं आणि कांद्याचं वाटण फ्राय करून घेणार आहोत. छानपैकी परतून घ्यायचं आहे. इथे तेल सुटेपर्यंत आपण सर्व वाटण फ्राय करून घेणार आहोत आणि त्यानंतर लगेचच मी आलं लसूण पेस्ट पण टाकून घेते. 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकून घेतली. छानपैकी सर्व साहित्य परतून घ्यायचं आहे. इथे ब्राऊन कलर येईपर्यंत वाटण आपण भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर सर्व मसाले आपण ॲड करणार आहोत. इथे मी 2 मोठे चमचे लाल तिखट टाकून घेते. गरम मसाला अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा आणि चिकन मसाला 1 मोठा चमचा टाकून घेणार आहे आणि सर्व साहित्य एकसारखं परतून घ्यायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत पूर्ण भाजून घ्यायचं आहे. सर्व साहित्य छानपैकी भाजून घ्यायचं आहे. इथे मी चिकन टाकून घेतलं आणि एक छानपैकी वाफ काढून घेतली. तुम्ही बघू शकता इथे तेल सुटलेलं आहे आणि चिकनला छानपैकी वाफ आलेली आहे. इथे छानपैकी मी परतून घेतलं, तुम्ही बघू शकता आणि इथे मी जे वाटणाचं पाणी आहे तेच ॲड करणार आहे आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट शिजू द्यायचं आहे. इथे छानपैकी आपले सुक्की चिकन ग्रेव्ही तयार होत आहे. पाणी ॲड केल्यानंतर हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी झाकण ठेवलं. झाकण ठेवून छानपैकी परतून घेतलं. 10 ते 15 मिनिट चिकन छानपैकी शिजू द्यायचं आहे आणि आपलं चिकन रेडी होत आहे. इथे आपलं चिकन तयार झालेलं आहे. सुक्कं चिकन रेडी आहे. तर इथे मी भरपूर अशी कोथिंबीर कापून ठेवलेली आहे. कोथिंबीर टाकून घेते. छानपैकी सुक्कं ग्रेव्हीवालं चिकन रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.
बघा, भरपूर व्ह्यू भेटेल तुम्हाला, लाईक भेटेल.